कबीर स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचे संलग्न असलेले दोन्ही संघ आहेत. निश्चितच या स्पर्धेचा आपण विचार केला तर गावदेवी स्पोर्ट पाये, मीर स्पोर्ट भरोडी आणि विलासमूर्ती राणाल पहिल्या दिवसामधून हे 3 संघ क्वालिफाय झाले आहेत. आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर न्यू तुफान पिंपलास अगदी बरोबर आहे. काल न्यू तुफान पिंपलास संघाने 3 सामने जिंकून सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आज आपण पुढील सामन्यांची विगतवारी लॉट कशा प्रकारे असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 40+ फॉर्मॅट क्रिकेटचं गेम ऑन. गोलंदाज येथील विजय चौधरी आहेत. 10 वाजून 12 मिनिटं झालेली आहेत. फक्त 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. गेम ऑन. स्ट्राईकवर संतोष आहेत. पहिला चेंडू उडवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमापार चौकार. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा चौकार. मित्रांनो मी निश्चितच उल्लेख करेन की दमन दौरा 2021 या स्पर्धेमध्ये जॉली स्पोर्ट कामतदार विपक्ष सचिन स्पोर्ट पूर्णा जो सामना होता 3 षटकामध्ये 16 धावा केल्या होत्या आणि 17 धावांचं लक्ष्य असताना एक बलाढ्य संघ सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला पराभूत केलं होतं. आणि दमन चषकाचा खास सामना चर्चित राहिला होता. विनोदजी काटेकर साहेबांचा संघ होता. फक्त 17 धावांचं लक्ष्य असताना एक बलाढ्य संघ सचिन स्पोर्ट पूर्णा या संघाला मात्र 4 मुंडे चित केलं होतं. आणि त्या संघामध्ये एक गोलंदाज आहे अमान, याचा आवर्जून उल्लेख केला जाईल. संतोष आणि विजय गोलंदाज देखील विजय आहेत. अतिशय चांगला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. ओव्हर आणि पॉइंट क्षेत्रामधून खेळायचं होतं मात्र पायांची हालचाल पाहायला मिळली नव्हती. लेग स्टिकवर फलंदाजी दोन्ही पाय थांबून होते. शॉर्ट रन अपनी पुन्हा एकदा विजयजी चौधरी. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. मिड ऑफ वर एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 5. पाहूया विजय पहिल्यांदा ज्या षटकामध्ये स्ट्राईकवर गेलेत या स्पर्धेतील पहिला चेंडू खेळण्यासाठी गोलंदाज विजय. टप्प्याचा चेंडूची लाईन ओळखली होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र अंतिम क्षणी आपला निर्णय बदलावा लागला फलंदाजाला. धावसंख्या 6. एका धावेवर विजय तर 5 या धावसंख्येवर संतोष. एकूण धावा 6. इथे मात्र मोठा फटका. टप्प्याचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुढे आले होते. अंदाज बांधता आला नव्हता आणि या चेंडूवर धावा 6. निश्चितच थोडीशी खराब क्षेत्ररक्षण इथे म्हणावं लागेल. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन वर जे क्षेत्ररक्षक आहे थोडासा अंदाज चुकला होता. थोडेसे पुढे आले होते आणि निश्चितच चुकीला माफी नाहीये. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 12. नेहमीच त्या जागेवर मदन असतात मात्र आज गुरु आहेत. थोडीशी चुकी पाहायला मिळाली. विजयदादा मात्र नाखुश असतील. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतील. षटकातील पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बीट केलं होतं फलंदाज संतोषाला आणि ते पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 12 धावा. आमच्या सर्व चौथाईरवा 40+ खेळाडू संघनायक प्रमोददादा भोईर, आमचे सचिन माली आणि प्रभाकर भोईर यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष गणेशदादा केनी, उपाध्यक्ष योगेशजी पाटील, विनोदजी काटेकर, दीपक मात्रे, हरिदास पाटील, मनोहर जोशी आणि रमेशजी तरे, सहसचिव धर्मेंद्र तांगडे आणि खजिनदार घनश्यामजी भोईर, तसेच
त्यांच्या खांद्याला खांदा लावून या संघटनेमध्ये ज्यांची अपार मेहनत अपार कष्ट सर्व सदस्य मान्यवर शरद कुंडलिक केनी, जगदीश पाटील, सदानंद पाटील, सुनील भोईर, सुहास बत्तिनी, ज्ञानेश्वर चिकणे, गणपतजी भोईर, अमित भोईर, मोहन भोईर, प्रल्हाद पाटील आणि संजय पाटील ही सर्व कार्यकारिणी कमिटी यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कबीर स्मृती चषक 2021 मार्कंडे कारिवली आणि ईगल स्पोर्ट खाडी चालू सामन्यातील पहिली इनिंग संपताच पुढील दोन संघांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करायचे. अतिशय चांगली सुसज्ज अशी क्रीडानगरी चौथाई गुरुदत्त चौथाईरवा मानकोली आणि मानकोलीकरांची आणबाण शान आहे. सध्या तरी या चषकाची चर्चा मात्र भिवंडी तालुक्यात नाही, ठाणे जिल्हा रायगड मध्ये एक चषकाची सध्या चर्चा आहे. मदन अतिशय चांगला चेंडू होता बघा, एक्स्ट्रा कव्हर रिजनवर चेंडू ढकलून दिला होता. विजय या फलंदाजाने ते मात्र संतोष अपयशी ठरले. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कॉलिंग पाहायला मिळाली नव्हती आणि धावबादच्या स्वरूपात पहिला गडी बाद झालेले आहे. तो जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा संतोष 13 या धावसंख्येवर पहिला विकेट. सांघिक कामगिरी धावबादच्या स्वरूपात दीपक पाटील यांनी चेंडूला कलेक्ट केला होता, फेकला होता गोलंदाज मदन याच्या हातामध्ये आणि संतोष याची खेळीचा मात्र इथं अंत झालेला आहे. बाद होण्यापूर्वी संतोष यांनी 7 चेंडूमध्ये 11 धावा 11 धावांचं योगदान दिले. विजय खेळतात 2 वर आणि विजयांची जागा भरून काढण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय वीरू. निश्चितच विनोदजी काटेकर यांना अपेक्षा असतील. यष्टीरक्षक वीरू चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज, चांगला यष्टीरक्षक, अष्टपैलू खेळाडू आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा नेहमीच्या खेळाडूचा दबदबा राहिलेला आहे. अतिशय चांगला चेंडू बघा, मिडल ऑफ बॅट चेंडूला घेता आला नाही, यष्टी वाकवलेली आहे. मदन यांनी चांगली सुरुवात केलेली आहे. विजयजी चौधरी यांनी जरी 12 धावा दिल्या पहिल्या 6 चेंडूमध्ये, त्यानंतर मात्र 2 चेंडूवर पहिल्या 2 सलामीवीरांना बाद करण्यात यश आलेले आहे. पहिला गडी बाद झाला धावबादच्या स्वरूपात आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विजय यांची यष्टी वाकवलेली आहे. 2-13 अतिशय चांगली स्पर्धा आणि सर्वच्या पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमींनी देखील चांगलं सहकार्य, चांगलं उपस्थिती आम्हाला दिलेली आहे. प्रकाश येत आहेत. निश्चितच आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे सर्व समालोचक पॅनल असेल, आमचं पंच कमिटी असेल, गुणलेखक असतील, सर्वांचं खूप सारं योगदान आहे आणि स्पर्धा यशस्वी कशा प्रकारे पार पडेल यासाठी सर्वांनी 100% दिले. गणेशदादा केनी आणि साहिल केनी यांच्याकडून देखील आपल्या सर्वांचं कौतुक केलं जाते. अतिशय चांगले निर्णय, चांगलं समालोचन, चांगलं गुणलेखन या स्पर्धेमध्ये होताना ते देखील पाहत आहेत. बारकेने लक्ष त्यांचं देखील आहे संपूर्ण स्पर्धेवर. अप्रतिम अतिशय चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतोय मदन, आज शांत डोक्याने गोलंदाजी करतोय. धावसंख्या कायम आहे ती 13. मदन यांनी मात्र खेळपट्टीचा अंदाज बांधलेला आहे. पहिले 3 चेंडूवर चांगली गोलंदाजी, इथे मात्र अजून एक फलंदाज बाद. फुल टॉप चेंडू होता आणि आज चेंडू काय बॅटवर घेता आलेला नाहीये. चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय आणि इथे मात्र प्रकाश यांची खेळी संपुष्टात येते. अगदी बरोबर आपण पाहतोय. अतिशय खराब सुरुवात आपण पाहतोय ती जॉली कामतगर संघाची आणि मदन याची ते दंडांना गोलंदाजी. मदन याने प्रतिस्पर्धी संघाला अजिबात रन दिलेले नाहीत. अगदी बरोबर आहे. बघा 12 धावा धुमालसर आल्या होत्या. वाटलं होतं की कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा बोर्डवर लागतील, मात्र मदन यांनी एकदम गोलंदाज अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली. बघा आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेले आहेत, फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद केले आहेत. त्यामध्ये प्रकाश आणि विजय
सुधीर येत आहेत. बघूया विरो अजूनही नॉन स्ट्राईकवर आहे. मित्रांनो एक चांगला फलंदाज जेव्हा नॉन स्ट्राईकवर असतो ना तेव्हा आपण प्रयत्न करण्यापेक्षा स्ट्राईक रोटेट करून त्या फलंदाजाला संधी देणं फार महत्त्वाचं असतं. ते मात्र इथे पाहायला मिळालं नाही आहे. कारण की विरू एक चांगला फलंदाज आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा. पुढील चेंडू अतिशय चांगला चेंडू, लेटकाट चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता. काय गोलंदाजी करतोय बघा मदन. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती. एक्स्ट्रा कव्हरवर विजय चेंडू केले होते. संतोष मात्र धावचीत बाद झाले होते. आणि कुठेतरी या सामन्यावर थोडासा दबाव जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या फलकांवर ठेवलेले आहे. काय गोलंदाजी अप्रतिम. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर सलग 5 चेंडू टाकले, 2 विकेट घेतल्या आणि 3 चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यापेक्षा काय सुरुवात करून देतील मदन आपल्या संघासाठी धुमाल सर? अगदी बरोबर. स्वप्नवत सुरुवात फ्लाइंग स्टॅट ज्याला म्हणतात तो नक्कीच फ्लाइंग स्टॅट मदन याने आपल्या संघाला दिलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. 3/13. वेलकम कालेरमदादा माली. चौथा एरवा 40+ ए संघाचे उपकर्णधार आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरोखरच सर्व सहकार्याने या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे. भरपूर वेळ देखील सर्वांनी दिलेले आहे. गेले 3 दिवस डे नाईट स्पर्धेमध्ये सर्वांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभते. गोलंदाज प्रमोद एक वेगवान गोलंदाज आहे. बघूया विजय चौधरी यांनी पहिल्या षटकामध्ये 12 खर्च केल्या, त्यानंतर लगेच मदन यांनी कमबॅक करून दिलं. दुसऱ्या षटकात फक्त 1 धाव आणि 3 फलंदाज बाद. आता येते प्रमोद, संघातील एक महत्वाचा गोलंदाज आहे. वेगवान चेंडू हाताळण्यामध्ये माहीर आणि बोटांची जादू त्याच्याकडून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच थोडेसा बॉलिंग स्टानमध्ये त्यांनी बदल केलेले. फ्लाईट टेट डिलिव्हरी लाईन पाहावी लागेल. निश्चितच पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 14. अतिशय चांगला फटका आणि अप्रतिम जमिनी लगात बॅकवर्ड स्ट्रेट लाईक रिझन मध्ये झेल टिपलेला आहे. शैलेश चौधरी मला वाटतं तिथे आहेत. अप्रतिम झेल आणि घ्या कॅच, जिंका मॅच. बघा विरू सारख्या फलंदाजाला इथे मात्र माघारी धारले. काय झेल टिपला होता. रेग्युलर क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला झेल पाहायला मिळत आहेत. शैलेश चौधरी यांनी झेल टिपलेले. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र एक मोठा अद्रा असतोय आणि या अद्र्यातून, या धक्क्यातून, या संकटातून जॉली स्पोर्ट कामतगर संघ स्वतःला कसा सावरतोय ते पाहावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत 11. संघाच्या फलकावर धावा बघितल्या तर 14. क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे सुभाष धुमाल सर. पहिल्या 6 चेंडूमध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत. त्यामध्ये एक वाईटची धाव आहे. भास्कर येत आहेत. ईगल स्पोर्ट खाडी आणि मार्कंडे कारिवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित आपली रिपोर्टिंग करायची आहे. प्रमोद कार्पेटचे साराने चेंडू ऑन साइडला खेळले होते. एकदा होईल. एका धावेने बऱ्याच उशिराने संघाच्या फलकावर बॅटने एक धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 15. भास्करने वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केले. सुधीर याने अजूनही खातं खोलायचं बाकी आहे. निश्चितच प्रमोद एक चांगला खेळाडू आहे. या अगोदर आपण त्याची गोलंदाजी बघितली असते तर निश्चितच ते एक वेगवान चेंडू टाकत होते. इथे मात्र कुठेतरी फिरकीवर भर दिली आहे. चांगली प्रॅक्टिस, चांगला सराव प्रमोद याच्याकडून पाहायला मिळतोय. लेग स्पिन, ऑफ स्पिन असे दोन्ही
टर्न करतोय इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषेच्या वरून जाईल. 6 धावांसाठी षटकार. सुधीर यांनी मारलेले. भास्कर नॉन स्ट्राईकवर आहे. 6 धावसंख्या वाढून झाली होती 21 धावा. षटकारांनी थोडस धावसंख्येला आकार आलेले. पुण्याचा मोठा फटका खेळले. डीप मिड विकेट सीमारेषेकडे खाली क्षेत्र आणि या चेंडूवर किती धावा येतील पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. निश्चितच शैलेश चौधरी यांनी इशारा केलेला आहे, खेळर वृत्ती दाखवलेली आहे आणि निश्चितच मित्रांनो हा खरा क्रिकेटचा विजय आहे. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. धावसंख्या 27. सुधीर ऑन द फायर. प्रमोद याची स्तुती करत होतो. फुल टॉस चेंडू आहे. डीप लॉंग ऑफ सीमारेषेकडे दीपक पाटील यांनी चेंडूला अडवलंय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 29. बघा सुभाष धुमाल सर 12 चेंडूमध्ये फक्त आले होते 13 धावा. त्यानंतर मात्र प्रमोद कुठेतरी ते मागणं ठरतोय. तब्बल 16 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत आणि अजूनही या षटकातील 1 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे लाईन चुकीची आहे. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या झाली 30. पूर्णपणे कमबॅक केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही सुभाष धुमाल सर जॉली स्पोर्ट कामतगार संघानं. अगदी बरोबर. या षटकामध्ये चांगली वापसी केलेली आहे कामतगार या संघाने. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू. शेवटचा चेंडू मात्र चांगला टाकले आहे. शेवट गौर केलेले आहे. तब्बल 17 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. मदन यांनी 1, विजय चौधरी यांनी 12 अशा एकूण धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 10च्या सरासरीनं 30. अगदी बरोबर. आपण दुसरं षटक पाहिलं. दुसरं षटक तर अतिशय सुरेख हाताळलं होतं मदन याने. त्या षटकामध्ये मदन याने प्रतिस्पर्धी संघाला अजिबात रनच दिल्या नव्हत्या. मात्र या षटकामध्ये 17 धावा आणि जो खतरा होता नक्कीच कामतगार संघासाठी तो खतरा कुठेतरी टललेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आपण सुभाष धुमाल सर स्पर्धेचा पहिला सामना बघितला होता. 45 धावा आल्या होत्या. चेसिंगला थोडीशी अडचण झाली होती. चौथ्यावर मानकुली बी संघाला जयदुर्गा सुरई बी संघानं सामना जिंकला होता. काल पहिला सामना जयदुर्गा सुरई विपक्ष चौथ्यावर मानकुली ए असा होता. धावा बनवले होते 58 जयदुर्गा सुरई ए संघानं आणि 59 धावा बनवण्यासाठी चौथ्यावर मानकुली संघाला अडचण निर्माण झाली होती. आज तिसरा दिवस आहे. 3 षटकामध्ये 30 धावा बनल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज जीतू लेफ्ट आर्म राऊंड मारण्याने पहिल्या चेंडूवर यष्टीरक्षक मदन मात्र आपल्या जागेवर का ठामपणे उभे राहिले. कदाचित झेल करता आला असता. भास्कर 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करतात. फलंदाज सुधीर याला संधी दिलेली आहे. धावसंख्या 31. अतिशय चांगला चेंडू होता. ऑन साईडला फटका केल्याचा चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. दुसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला सुधीर आणि इथे मात्र चांगली फेकी. चांगला चेंडू देखील कलेक्ट केला यष्टीरक्षक मदन यांनी. सुधीर याची खेळी इथे संपलेली आहे. 32 वर मला वाटतं 5वा आदरा बसतोय जॉली स्पोर्ट कामतगार संघाला. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधलं. तरी मी आवाज देतोय ईगल स्पोर्ट खाडी आणि मार्कंडे कारिवली. त्यानंतर छत्रपती शिवाजी वडनवगर कानाई पाये जोशी 11 बादवाड आणि नंदकिशोर खारबाव ए सर्व संघांनी वेळेवर हजर राहा. निश्चितच या स्पर्धेसाठी फलंदाज मला वाटतं अमन आलेले. अमन सुभाष मंडप डेकोरेटर चे कर्मचारी अथवा तानाजीदादा पाटील मालक आहेत. आपण जर क्रीडानगरीमध्ये आला असाल तर आपण समालोचक कक्षाशी लगेच संपर्क साधायचा आहे. सुभाष मंडप डेकोरेटर सुरईकर
जितू अमन याच्यासाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे आपली विकेट बहाल केलेली आहे. बघा मदन देखील वाट पाहत होते की तू आपल्या घरामध्ये सुरक्षित येतो की नाही, मात्र अमन यांनी स्वतःहून आपली विकेट इथे फेकलेली आहे. कुठेतरी या शेवटच्या षटकामध्ये खराब क्रिकेट पाहायला मिळतो जालीस्फोट कामतगर संघाकडून. सुभाष धुमाल सर 30 धावा होत्या 18 चेंडूमध्ये. आता मात्र जितू यांनी चेंडू टाकलेले ते 3 आणि धावा खर्च केलेत फक्त 2. अगदी बरोबर. जे मोमेंटम स्टिप झालं होतं तिसऱ्या षटकामध्ये, ते मोमेंटमचं सातत्य ते पाहायला मिळत नाही. खरं तर या षटकामध्ये धावा नक्कीच येणं गरजेचं होतं. मात्र या षटकामध्ये आपण बघितलं तर 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत कामतकर या संघासाठी. विकास येत आहेत, संघाचे सिनियर खेळाडू आहेत. जॉलीस्फोर्ड कामतगार संघासाठी शुभेच्छा आले सिनियर 40+ शैलेश पाटील, रजनीश, दिलीप फौजदार आणि कुंदन भाऊ यांच्याकडून जॉलीस्फोर्ड कामतगार संघासाठी आणि स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. अप्रतिम, अतिशय चांगला चेंडू आडव्या बॅटनं ऑन साईडला फटका केलाय सुद्धा. चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप, अतिशय चांगली लाईन, वेगवान चेंडू हाताला होता. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. फक्त धावा आहेत त्या 32. बॅकफुटला येऊन चेंडूला हलक्या हातानं फक्त आणि फक्त कव्हर पॉइंट रिझन मध्ये ढकलून दिला होता. एकच धाव होईल. धावसंख्या झाली ती 33. शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज जितू. समोर फलंदाज आहेत भास्कर. अतिशय चांगला ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर, रिझनवर थोडीशी चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्यासाठी आणि निश्चितच या 3 धावा पूर्ण होऊ शकत नाहीये. धावा आलेल्या फक्त 2 आणि धावसंख्या झाली ती 35. विजयासाठी 9.00च्या सरासरीनं 36 धावा 24 चेंडूमध्ये बनवावे लागतील त्या नाना स्पोर्ट टेमघर संघाला. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघाचे संघनायक आपण या. सर्वप्रथम आपली रिपोर्टिंग करायचे मार्कंडे कारिवली आणि इगलस्पोर्ट खाडी. इगलस्पोर्ट खाडी संघाचे खेळाडू या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेले आहेत. तसेच मार्कंडे कारिवली संघाचे देखील काही खेळाडू या क्रीडानगरीमध्ये आलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं स्वागत सन्मान असेल. आमच्या जेवणाची चहा पाण्याची व्यवस्था अगदी मैदानाची साफसफाईपर्यंत आम्हाला दिनकर मामा आणि आमचे मानकुली ग्रामपंचायतचे माजी कर्मचारी प्रभाकर यांनी देखील चांगलं सहकार्य केलेले. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. चला दोन्ही संघाचे संघनायक बघा. काल आम्ही 2 संघांना पेनल्टी दिलेली आहेत. आता मात्र दोन्ही संघ इथे उशीर करतायत. पहिली इनिंग संपल्यानंतर नाणेफेक होणं अनिवार्य आहे. कदाचित हा सामना कमी षटकांचा आपल्याला खेळावा लागेल. मार्कंडे कारिवली आणि इगलस्पोर्ट खाडी दोन्ही संघाचे काही खेळाडू पोचलेले आहेत. तरी मी तर म्हणे आपण सर्वप्रथम आपली रिपोर्टिंग आणि त्यानंतर आपण नाणेफेक. या बघा दोन्ही संघाचे संघनायक घ्यायचे. कालराम दादा माले आपण या टॉस बॉक्स मध्ये.
मार्कंडे कारिवली आणि ईगल स्पोर्ट खाडी. धन्यवाद. हरकत नाही. बघा मित्रांनो, आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. आपला वेल देखील कुठल्याही सामन्यासाठी तो दिलेली आहे. आपण वेळेवर येणं आवश्यक आहे. पस्तीस 36 धावांचं लक्ष आहे. 35 धावा किल्ले मैदानामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण निश्चितच ऐकूया. भिवंडीचे कॅम्प्युटर म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे आमचे परममित्र गुरसवी गावचे सुपुत्र सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद कालीराम केनी सर. सर्वांचं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण सकाळच्या सत्रामधील न्यू 40+ मधील पहिलाच सामना पाहतोय. जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमगर या दोन संघामध्ये. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना कामतगर संघाने आपल्या धावपलकर 8 गड्यांच्या मोबदल्यात धावा झळकल्या त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे नाना स्पोर्ट्स टेमगर या संघासमोर. आमच्या एक्सपोर्ट स्कोअर सांगतात की प्रति षटकामागे 9च्या सरासरीने धावा झळकाव्या लागतील नाना स्पोर्ट्स टेमगर संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. पंचाच्या भूमिकेमध्ये 2 ऑफिशियल पंच सध्या मैदानामध्ये आपण पाहतो. ज्येष्ठ पंच सूर्यकांत मोरे सर आणि त्यांच्या समवेत शिवराम वैती सरांना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे कारण मेंडेटरी पावलाचं षटक असणार आहे. तर सलामी जोडी मैदानामध्ये येत आहे ते नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाकडून. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये ठाणे जिल्ह्यामधील नामांकित पंच सूर्यकांत मोरे सर आपण पाहतोय. तर स्क्वेअरलेगचे पंच ज्येष्ठ पंच शिवराम वैती सर आपण पाहतोय. मेंडेटरी पॉवरप्लेचं षटक असणार आणि मेंडेटरी पॉवरप्लेच्या षटकामध्ये जर क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण जर बघितली तर जे आउटफील्ड आहे 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो ज्यामध्ये डीप स्क्वेअरलेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजनमध्ये ही तैनात केले गेले आहे. इतर क्षेत्ररक्षक 30 8च्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग 20 सेफमध्ये एक्स्ट्रॅक्शन मागे पॉईंट 30 सर्कलमध्ये कवर 30 सर्कलमध्ये आणि मिड ऑफ ही 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. तर ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आहेत ज्यामध्ये स्क्वेअर लेग आणि मिड ऑन 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दीपक आणि त्याच्या समवेत त्याचा सलामीचा सहकारी फलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला विजय. 36 धावांचं लक्ष आणि 36 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज सज्ज झालेले आहेत. तर गोलंदाजीला सुरुवात करेल सेकंड इनिंगमध्ये गोलंदाज कालीराम. धन्यवाद सुभाष धुमाल सर. तर या स्पर्धेच्या आयोजनाला नियोजनाला आणि खास करून नाना स्पोर्ट टेमघर संघाचे दीपक पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बंदरे मारुती काल्हेर सिनियर 40+ संघाचे माजी खेळाडू सध्या कोच म्हणून काम पाहत आहेत रमेशदादा पाटील यांच्याकडून दीपक पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. गुड मॉर्निंग रमेशदादा पाटील, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो कारण स्ट्राईक घेण्यासाठी सज्ज डावखुरी शैलीचा फलंदाज दीपक आणि परिणामस्वरूप क्षेत्ररक्षण बदललं गेलेलं आहे. आपण पाहू शकता आउटफील्डमध्ये वाडेश लॉंग ऑन तैनात केलेलं आहे. तर एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईड पूर्णपणे पॅक केलेले आहे. त्यामध्ये पॉईंट कव्हर आणि थोडंसं वायडिश मिड ऑफ पाहतोय. ऑन साईडला मिडॉने आपल्याला पाहायला मिळतोय. 20 सेफमध्ये 2 क्षेत्ररक्षक थर्डमॅन फाईन लेग. पहिला चेंडू अप्रतिम गॅप फेडलेला आहे. अतिशय सुरेखचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर डायचा चेंडू जाईल सीमा पार 4-2 साठी चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे फलंदाज दीपक याने.
जागा बनवली होती हा फटका खेळण्यासाठी, आणि ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवला पोवला जातोय त्याप्रमाणे 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू पाठवलेला आहे सीमा पार 4-2 चौकार. कव्हर ड्राईव्हचा अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो, आणि दोन्ही इनिंगचा जर विचार केला तर दोन्ही इनिंगमध्ये चौकाराने खातं उघडलं गेले. यावेळी कंट्रोलला फटका आपण पाहतो पुलचा स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळत आहे, आणि एका धावीने संघाची धावसंख्या 5. 36 लक्षाचा पाठलाग केला जातोय. उजव्या आणि डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सध्या खेळपट्टीवर, आणि परिणामस्वरूप जेव्हा उजव्या डावखुऱ्या फलंदाज खेळपट्टीवर असतात तेव्हा मात्र संघनायकाची आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची क्षेत्ररक्षकांची डोकेदुखी खूप वाढलेली असते, कारण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय, आणि चित्र ते इथेही पाहायला मिळते. यावेळी सामना करेल फलंदाज विजय, जो उजव्या शैलीचा फलंदाज आहे. यावेळी ऑनड्राय केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज विजय. एका धावेने स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 6. इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. एक माफक आव्हान म्हणता येईल. जर या आव्हानाचं संरक्षण करायचं असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला टिचून गोलंदाजी करावी लागेल, विकेट प्राप्त करावे लागतील. यावेळी चेंडू पुढे ठेवला होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सिली मिड ऑफ रिजनमध्ये, मिड ऑन रिजनमध्ये, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या घडून झाली ते धावबलकडे 7 धावा. छोट्या बॅकलिपचा वापर केला जातोय. एकेरी दुहेरी धावांवर भर दिला जातोय. आता तरी सध्या एकेरी धावांवर भर दिलेला आहे. एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर, आणि त्यानंतर एकेरी धावांवर भर देताना आपण पाहतो फलंदाजांना. यावेळी बॅकफुलर जाऊन चेंडूला स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू शॉर्ट कव्हर रिजनमध्ये जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावफलक 8. पुढील सामना आपण पाहणार होतो मार्कंडे कारिवली विपक्ष एगल स्पोर्ट्स खाड या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण ऑफिशियल नोंद करण्यासाठी संपर्क साधायचा आहे, आणि लगेच नाणेफेकी केली जाईल. यावेळी क्लीन बॉल, पहिला फलंदाज बाद होतोय क्लीन बॉलच्या रूपाने. पहिली सफलता अर्जित करताना कालीरमा गोलंदाज. पहिल्या विकेटचा पतन पहिला फलंदाज दीपक याची केली संपुष्टात येते. दीपक यांनी बाद होण्यापूर्वी 4 चेंडूंचा सामना करताना एका चौकारीच्या मदतीने 6 धावांचं योगदान दिलेलं आहे. मात्र अर्ली ब्रेकथ्रूची आवश्यकता होती. या षटकाची सुरुवात झाली ती चौकाराने, आणि या षटकाची सुरुवात होते विकेटने. तर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जी आवश्यक धावगती होती 9ची सरासरी मात्र गाठू शकलेली नाही. मात्र 8 धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत. मात्र एक मायनस पॉईंट सलामीचा फलंदाजही त्यांनी गमावलेला आहे. नवीन फलंदाज 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी मदन आलेला आहे, ज्याने गोलंदाजी करताना अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. 2 विकेट प्राप्त केले होते आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. कम खर्चीला फुल चर्चेला असं त्याचं षटक पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं होतं. पाहूया फलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. यावेळी स्लोअर 1 स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू फील केला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. गतीमध्ये परिवर्तन न केलं होतं, मात्र इथे 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 9 धावा. 36चं लक्ष आणि 36 लक्षाचा पाठलाग करताना नाना स्पोर्ट्स टेमघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर. आणि यानंतरचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल मार्कंडे कारिवली विपक्ष ईगल स्पोर्ट्स कार्ड या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. यावेळी फुलटा चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकर 9 धावा. टॉससाठी यायचं आहे मार्कंडे कारिवली संघाचा संघनायक आणि ईगल स्पोर्ट्स कार्डे संघाचा संघनायक. आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढील सामना आपण पाहणार तर मार्कंडे कारिवली आणि ईगल स्पोर्ट्स कार्ड या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायक त्वरित आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. नाणेफेकी केली जाईल. या षटकाची समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघनायक यायचं आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. इथून अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळी जोरदार अपील, अतिशय जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र पंच समत नाहीत. दोन्ही पंच नक्कीच विचार विनिमय करतील आणि पंचांचा जोही निर्णय असेल तो नक्कीच दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. पाहूया पंच काय निर्णय देतात. आणि पंचाने बोट आकाशाकडे केलेलं आहे. फलंदाजाला जावे लागेल डगवाच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. फलंदाज इथे बाद झालेला आहे. 10 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाचा. या षटकाच्या समाप्तीनंतर मार्कंडे कारिवली आणि ईगल स्पोर्ट्स खाडे या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. आपली ऑफिशियल नोंद करायची आणि त्यानंतर लगेच नाणेफेकी केली जाईल. दोन फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतले. नवीन फलंदाज गुरु येतोय. पाहूया संघनायकाने सांगितलंय का गुरु हो जा सुरू. गुरु सुरू होतोय का पाहायचं आहे. यावेळी अपील पाचीच मात्र इम्पॅक्ट कुठेतरी स्टँडच्या बाहेर. एक धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण करतो फलंदाज. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावपलकर 11 धावा. 36 लक्षाचा पाठलाग करत नाना स्पोर्ट्स टेमघर संघ माफक जरी आव्हान असलं तरी रंगत मात्र पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5.50च्या सरासरीने प्रति षटकामध्ये नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने धावा झळकवल्या आहेत त्या 11 धावा. खरं तर 9च्या सरासरीने धावा झळकवायच्या होत्या. मग ते इथे कुठेतरी आपण पाहतोय थोडंसं पिछाडीवर. तब्बल जर बघितलं तर 7 धावेने पिछाडीवर आपण पाहतोय. 2 षटकांची समाप्ती नाना स्पोर्ट्स टेमघर हा संघ. तर नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघाने घ्यायचं आहे आणि नाणेफेक प्रेमराज सेठ भोईर आपण विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि विनोदजी काटेकर साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या दोघांच्या शुभास्ते ही नाणेफेक केली जाईल. 940 संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष विनोदजी काटेकर साहेब आहेत आणि त्यांच्या शुभास्ते ही नाणेफेक केली जाईल. स्वर्गीय धीरज बाबू पाटील हे टॉस बॉक्स आपण बघतोय आणि टॉस बॉक्स मध्ये पाहूया कुठला संघनायक टॉसचा बॉस बनतोय. वेलकम कारवीर संघनायक, वेलकम खाडी संघनायक. आमच्या पाहुण्यांचंही नक्कीच स्वागत असणार आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि पाहुण्यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. विद्यमान उपाध्यक्ष साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाते.
काटा कॉल होता मात्र खाडी संघाने ही नाणेफेक जिंकले छापा आलेला आहे. तर दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोबाटाची फक्त निर्णय आपण जाणून घेणार आहोत कारण सामना सुरू आहे. नाणेफेक आपण जिंकले काढणे असेल निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. बॅक टू कमेंट बॉक्स. तर तानाजी पाटील आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. या लॉब केलेल्या लॉफ्टेड फटका समोर क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑन रिझल्ट मध्ये आणि फक्त एक धाव क्विक थ्रो अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या सिंगल वाढून झाली तिथे आपल्याकडे 14 धावा. 36चं जरी आव्हान असलं तरी मात्र कामतगर संघाने कंबर कसलेले. एक धाव पूर्ण करतात फलंदाज जोपर्यंत स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावलेला आहे कव्हर रिझन मध्ये आणि एका धावीने धावसंख्या 15 धावा. यावेळी पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न होता. एक चिकी रन्स पूर्ण करता ओव्हर थ्रो आणखी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो पूर्ण होईल. तर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात आणि 2 धावीने टेमघर संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावपलीकडे 17 धावा. 36चं लक्ष आणि 36च्या लक्षाचा करताना आपण पाहतो नानास्पोर्ट्स टेमघर संघाला मात्र कामतगर संघाचे कौतुक करावे लागेल. नक्कीच स्कोर जरी कमी असला आव्हान जरी माफक असलं तरी ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण केलेलं आहे नक्कीच त्यांचंही कौतुक करावंच लागेल. संतोष बॉलिंग मार्कवर यावेळेला मिस्टाम फटका मात्र सेफ लँडिंग होईल. कुठला क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कोरिजन मध्ये नाही. जोपर्यंत डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय तोपर्यंत वेल होता फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावीने धावसंख्या वाढून झाली ते धावपलीकडे 19 धावा. 36 धावांचं लक्ष आणि 36च्या लक्ष्याचा पाठलाग नानास्पोर्ट्स टेमघर संघाकडून केला जातोय. मात्र चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाकडून. या चेंडूला भिडकोन दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद होतोय नानास्पोर्ट्स टेमघर या संघाचा. विकास याने नक्कीच धावांचा विकास प्रतिस्पर्धी संघाला करू दिलेला नाही. सुरेख झेल आणि फलंदाज फेल. गुरु असं वाटलं होतं की होईल सुरू मात्र गुरु याला नक्कीच पहिल्यांच्या आश्रयाला पाठवलेलं आहे ते गोलंदाज संतोषाने आणि संतोषाने नक्कीच संतोषजनक कामगिरी या षटकामध्ये केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतोय घ्या 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर नानास्पोर्ट्स टेमघर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपलीकडे 19 धावा. सहा चेंडूमध्ये अजूनही आमचे एक्सपर्ट सर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की 17 धावांची आवश्यकता आहे. आता पूर्णपणे खतरा फेस केलेला आहे कामतगर संघाने टेमघर या संघासमोर. ज्याप्रमाणे गोलंदाजी झालेली आहे ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण झालेलं आहे दमन दौरा नक्कीच यादगार दौरा या संघाचा राहिला होता कारण 3 षटकामध्ये नक्कीच 17 धावा डिफेंड केल्या होत्या. 17 धावा सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाला या संघाने करून दिल्या नव्हत्या. याच्यावरून नक्कीच आपण विचार करू शकतो की बॉलिंग अटॅक जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा किती स्ट्रॉंग आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाही मात्र नक्कीच थोडासा कचरा या 17 धावांचा असेल नानास्पोर्ट्स टेमघर संघासाठी.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर विकास गोलंदाज सज्ज होतोय. पाहूया विकास या गोलंदाजा विरुद्ध धावांचा विकास नाना स्पोर्ट्स टेमघर संघ करतोय का. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाईटचा शर्त आहे. आव्हान धरता वाईटच्या रूपाने धावसंख्या एका धावेने वाढून दिली ते होळकर 20 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर नक्कीच समीकरण बदललं जाईल. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज विकास राईट मोर द विकेट. लॉर्ड टच चेंडू, चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉफ्टेड फटका आणि चेंडू जाईल काव करून रिझनच्या वरून सीमा पार दणदणीत षटकार. मौके पे छक्का. ज्या फटक्याची आवश्यकता होती नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला तो फटका आपण पाहतोय फलंदाज जितू याच्या बॅटमधून. 9 संजीवनी मिळवून देणारा हा फटका म्हणता येईल. धावसंख्या 6 ने वाढून झाली. ते धावफलक करून 26 धावा. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 10 कदम दाखवायला लागेल टेमघर संघाला, कारण 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र समीकरण नक्कीच थोडस सोपं होत आहे. यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला ऑफट्रेचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली शतरक्षण डीप मिड ऑफ रिजन मध्ये मात्र थ्रो थोडासा खराब आपण पाहतोय आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 28 धावा. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज असणार आहे. यावेळी अतिशय सुरेख फटका आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्कोरला झन्नाटेदार चौकार. आता मात्र टेमघर संघ सामन्यामध्ये वापसी करतोय. धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 32 धावा आणि वैसे भी नाना को ना सुनने की आदत नाही. नाना स्पोर्ट्स टेमघर संघ आता मात्र पूर्णपणे फ्रंटफुटर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. 9,008 क्रमांकाची जी गाडी आहे मध्ये पार केलेली आहेत. ज्याही वाहन चालकाची असेल त्या वाहन चालकाला विनंती असेल की आपण आपली गाडी पार्किंग झोन मध्ये पार करायची आहे. 9,008 क्रमांकाची गाडी आहे ते मध्ये पार केलेली आहेत, ज्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे. ज्याही वाहन चालकाची ती गाडी असेल त्या वाहन चालकाला विनंती असेल की आपण तिथून ती बाजूला काढायची आहे. तीन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अतिशय सोपं, अगदी ABCD प्रमाणे सोपं समीकरण आता मात्र नाना स्पोर्ट्स टेमघर संघासाठी झालेलं आहे. आणि त्याचं कारण जितू याचे अतिशय सुरेख फलंदाजी. 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना जितू याने केलेला आहे, ज्यामध्ये एक षटकार एक चौकाराचा समावेश आहे. 3 चेंडूचा सामना करून तो वैयक्तिक 12 दशंकर फलंदाजी करतोय, ज्याने 4थं षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये 5 धाव खर्च करून 1 विकेटही त्यांनी प्राप्त केलं होतं. आणि आपला अष्टपैलुत्व सिद्ध करताना आपण पाहतोय जितू हा फलंदाज. अगोदर गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला पहिल्या फेरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये घर करण्यासाठी. गोलंदाज विकास याच्या विरुद्ध नक्कीच धावांचा विकास टेमघर संघाच्या फलंदाज जितू याने केलेला आहे. मार्कंडे कारिवली आणि ईगल स्पोर्ट्स खाडी संघाने अजूनही आपला निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. आपला निर्णय कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे, आपण तोरीच सांगायचा आहे. यावेळी चेंडूला केवळ दिशा दिलेली 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. तर या 2 धावीने संघाची धावसंख्या 34 आणि आता मात्र इथून फक्त 2 धावांची आवश्यकता आहे नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 2च धावांची आवश्यकता आहे.
सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. माफक आव्हान होतं आणि माफक आव्हानाचा पाठला कामतकर संघाने पूर्णपणे कंबर कसली होती. मात्र या षटकामध्ये नक्कीच ज्या दोन गोलंदाजांनी वीरू आणि संतोष यांनी मेहनत केली होती ती मेहनत व्यर्थ जाताना आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू आणि दोन चेंडूमध्ये अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळी दिशा भरकटलेल्या पंचांचा वाईटचा इशारा येतोय. दुष्काळात 13वा महिना गरिबी में अट्टा गेला तर स्कोर लेवल झालेला आहे. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे टेमघर संघाला विजयासाठी. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. दगडूशेठ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी लॉफ्टेड फटका आणि हा चेंडू जाईल कावना रिझन मधून विजयी चौकार जितू याच्या बॅट मधून. तर अशा प्रकारे सामना जिंकलेला नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने अभिनंदन नाना स्पोर्ट्स टेमघर अँड हार्ड लक जॉली कामतकर. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच